वर्षाने हार्दिक शुभेच्छा व बहिणी सोनी. वेलकम टू 2025 अक्का. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर ललिता. हॅपी न्यू इयर आशा. हॅपी न्यू इयर अक्का. ओ बापरे, टेस्ट तर बोलतो भारी सजाट टाका तुम्ही. हा, आज वर्षाना पहिला दिवस आहे बहीण. 2024 जसं गे चांगलं तसं 2025 बी सगळं असलं चांगलं जावं बी. ती शुभकामना आहे. 12 महिना मा सुख दुःख गणेश पण सगळ्या गोष्टीसले तोंड देणं पडस आयुष्य खरं. माय ओ काल दिन ते इथलं जे वाढदी ना आग्रह करी करी ते निस्ता त्रास आहे बाई. मग हा ओ म्हणी माय ओ रीना बापरे. नवीन वर्ष आहे ना का, थोडं नवीन सोच, चेंजेस थोडा. चांगलंय चांगलंय. तुला पटना ना बस. तुला माणूसले पटना तुला पटना बाकी काय. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. काय ब्यावांनी दुनियाले. साल बदलस वार बदलस कॅलेंडर बदलस आपण थोडी बदलतस. पण आता लोके काय आहे 2 पैसा होणार म्हणजे लोके बी बदली जातस असंच आहे ना. पण साल बदला पण सात नका बदलावर का. ओत्तेन बाई आजी बी लागले. माय वा अरे ना तुला अंडर तुला खुलत दिनी. हा ना माय अंड्री तुझ्या बहिणी बहिणीस. हा चला बहिणीस वनी 2024 ते गय पण आता उन्हा 2025. आता त्याने सुरुवात आपण काहीतरी चेंजेस करायला पाहिजे. आणि आपला महादेवले 1 लोटा जल नि सारी समस्या का हल. 1 लोटा जल रोज चढावालेच पाहिजे आणि त्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे आपण आजपासून. असं ते आपण जातच पण बाकी बाया नाही जातीस तर सगळीच नाही जावायला पाहिजे. आणि असं नवीन नवीन थोडा नियम आपण चेंज करायला पाहिजे. मनी इच्छा अशी या 12 महिना सुख भेटो, 52 आठवडा यश भेटो आणि 365 दिन तुम्हाला एकदम मज्जा मा ऐश आराम मा जाओ. आईज म्हणे नवीन वर्षाने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे. बरं जाय जल्दी उन्हात तुम्ही. नवीन वर्षाने हार्दिक शुभेच्छा तुमले बी. हा टकू नवीन वर्षने हार्दिक शुभेच्छा. बरोबर असले माय प्रेम तुन ते बोला इथलं काय उलटली राणा. येते माय ना तरास मारू. तुम्हाला वर्ष लागाल काय बागा आणि माल तुमची बुडं कसं उघड आहे ना बा. प्रत्येक वरीस जसं पुस्तक नागत पुस्तक न जसं पान पलटस तसं वरीस पलटस. आणि 365 दिन जसं नवं पान पलटस तसं नवं आपले काही ना काही भेटस. नवा माणसे म्हणा, नवी वस्तू म्हणा, नवी प्रॉपर्टी म्हणा, नवा रिश्ता नाता बटीच गोष्ट. आणि कधी मन माराय जास कधी पुरवाई जास शेकानी काय म्हणतस म्हणा भाऊ आणि बहिणीसवनी खोटा वही ते सांगा. आणि एवढा 12 महिना मा म्हणा काही मनावरी चूक वही नाही ते बी मला माफ कर जात तुम्हाला पदर मला जात बरं का. आणि असाच आपला नवा स्वप्न, नवा दिवस, नवा विचार, नवा ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा असाच आपलं सगळं पूर्ण व्हायला पाहिजे. नवा माणसे, नवा नाता गोता यश आनंद असा सगळा पूर्ण व्हायला पाहिजे. आणि या सुंदर वर्षाने तुमले सुंदर शुभेच्छा. आणि सगळा खूप खूप आनंद मारा आणि खुश राहा. देखा म्हणा भाऊ आणि बहिणीसवनी खुश राहावातून आपल्या 100 बिमाऱ्यापासून आपण मुक्त होतच माहिती. ज्या पण आपले काही ना काही आजार राहतस ते त्या आपण टेन्शन करीसन त्यासन जास्त आपल्या शरीरावर दुष्परिणाम होस. म्हणून आपण एवढं खुश राहायला पाहिजे. काही पण आजार वयना काही पण वयना तर म्हणायला पाहिजे मला काहीच नाहीये म्हणा महादेव मला काहीच होऊ द्या आणि असा कॉन्फिडन्स पाहिजे आपले माहिती. त्यामुळे आपण लवकर दुरुस्त बी होतस. म्हणून नवीन वर्षांना असं काहीतरी नवीन संकल्प लिहा. एकदम बरोबर सांग बाई ना का तुम्ही. खरंच नवीन वर्ष ना काही बदल आणायलाच पाहिजे जीवनमा. कारण आता कसं आहे सगळं दगदगनं जीवन वे जायले. तो म्हणे मला टाइम नाही तो म्हणे मला टाइम नाही. रिश्ता नाता बट्टा लोकेसनी जसं दाबावरती दिलेत पण असं आई गलत आहे. माणुसकीनं नातच नाही राहिले. आणि मेन म्हणजे अहो मोबाईलमुळे माणुसकी गई री घात लोके. मोबाईल वजी चुकल्या लावस माय. मग तेच सांग राहू ना मोबाईल मध्ये दखील येतस कोण कोठे जायले काय बस मोबाईल मा फोटो दखील ना मग कोठे भेटणार ते काही इंटरेस्ट रास का त्या तोंडे. पहिले काय होतं वरीस 2 वरीस मा 4 वरीस मा 5 वरीस मा दूर ना रिश्ता नाता भेटे त्याशी गाठ भेट राहती. मायरले जावा ना बी आनंद आलक होता.
आता काही व्हिडिओ काल म्हणता केलेतच. आता एवढा आनंदी राहत नाही, पहिले सारखं काहीच राहिना नाही बिना आती माणूस की म्हणजे राहिनीच नाही. म्हणून वैन घे सगळं विसराणं आणि आनंदमा राहावानं, एकदम आनंदमा फ्रेश. कसा बी टाईम होणं, कसं बी दुःख होणं, त्याला सादर व्हावं, हिंमतून काम लेवानं. आणि आता काय आहे, टेन्शन, मेन गोष्ट म्हणजे टेन्शन, डिप्रेशन, या दोन गोष्टी जास्त वाढ झाल्या. थोडी थोडी गोष्ट मग डिप्रेशन, आणि डिप्रेशन टेन्शनमुळेच काय बस मग डोकाने नसा फाटतीस, कोणले पॅरलेस मारी जास, कोणले काय होई जास. मग ते नस फाटता बरोबर एकदम जायला चांगलं, पण ते जर राही गे व्यक्ती तर त्यानं खचिताच बस. म्हणून टेन्शन लेवानं नाही. आई एक आहे ना सांग नाही म्हण, आणि एकदम आनंदी आनंद राहावानं. आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण महादेवना मंदिर पासून करा आणि एक लोटा जल सारी समस्या का हल, बाबाने सांगेले ना. मग धन्यवाद त्या प्रदीप मिश्रा महाराजले, कितली दुनियाला सुधारे टाक. अहो आपण कथा ऐकतच ते तडे बसाले सुद्धा जागा राहत नाही, एवढी पब्लिक येस. ते बिगर फरक पडा नाही राहिली का एवढी दुनियाला फरक आहे महादेवना, खूप काही फरक आहे. आणि आपला व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मेन म्हणजे. हो अक्का, महादेवाचा खूप फरक पडतो बाई. माझा ना अभ्यासच व्हायचा नाही, मला ना पाठांतर करायला लावायचे ना, मला आठवणच राहायची नाही. मग मी काय करते, आता सकाळी उठून 5 वाजता उठते, डायरेक्ट अंघोळ करून महादेवाला पाणी टाकून आली का श्री शिवाय नमस्तुभ्यम 101 वेळा जप करून घेते. आणि वाचायला जर बसते ना, डायरेक्ट लक्षात राहून जातं माझं. हा का, खूप फरक पडतो. देखा एवढीशी पोरले सुद्धा एवढा फरक आहे. म्हणून आपण काही ना काही चेंज आणालेच पाहिजे. बरोबर सांग राय टगू ना, एक सबत महत्वाना रास. टगू बरोबर सांग राय माय व कितला लोक दार वापे द्यात नाही म्हटणे का जातो काल देईन कसा माशी दुनिया, आको दारू पी डोका लावतस काही ना माहीत. तेच ना माय म्हणणं तेच आहे, जब जागा तब सबेरा म्हणीसन सुधारणा प्रयत्न कराना. जे पण असेल ते पहिलं सोड देवानं. पण आता नवीन वर्ष आपली 1 तारीख 2025 पासून आपण आता महादेवले 1 लोटा जल देवालेच पाहिजे. काय मागस महादेव आपला पण पैसा मागस का, काहीच नाही. फक्त मनोभावे तुम्ही 1 लोटा जल चढावा. तुम्ही यथाशक्तीप्रमाणे, फूल असेल तर फूल, बेल असेल तर बेल, अष्टगंध असेल तर ते, चंदन असेल चंदन, जे पण असेल ते. नुसता 1 तांदूळ ना दाना जरी चढावा तरी महादेवले खूप काही आहे. ते जे नावे नवीन वर्ष ना काही ना काही नवीनता आणालेच पाहिजे. मग जे वर्ष जास ते असंच जास, काही ना काही आपला मग अपडेट यावालेच पाहिजे. गंगा मावशी पण नाही आली, गंगा ताई गई भावनागर, नवीन वर्ष मनावाले. चला मग बाय बाय. हॅपी न्यू इयर. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा सगळ्या जणी. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम अक्का. नवीन वर्षाने खूप खूप हार्दिक शुभेच्छा.